हाय फ्रेंड्स, विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण ICDSमध्ये अंगणवाडी पर्यवेक्षकाची जी जाहिरात आलेली आहे त्यामधील ICDS योजना व कायदे याच्यावरचं जे कायदे आहेत त्यावर IMP 20 प्रश्न या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत। त्या प्रश्नांची उत्तरं आपण पाहणार आहोत आणि ICDS योजना व कायद्यावरचा हा दुसरा व्हिडिओ आहे। पहिला व्हिडिओ तुम्हाला कुठे पाहायला मिळेल तर आपलं जे विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल आहे त्यामध्ये प्लेलिस्टमध्ये अंगणवाडी पर्यवेक्षिका नावाची एक प्लेलिस्ट आहे, त्यामध्ये तुम्हाला पहिला व्हिडिओसुद्धा पाहायला मिळतील। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। जर तुम्हाला अंगणवाडी पर्यवेक्षिका ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका ई बुक विकत घ्या। याच्यामध्ये ICDS योजना व कायदे, त्याच्यानंतर पोषण आहार योजना, संगणक, तसंच GK, गणित, बुद्धिमत्ता म्हणजे जो काय अभ्यासक्रम आहे तो सर्व दिलेला आहे। तर या ठिकाणी पहा ICDS योजना व कायदे प्रश्न भाग 2 आणि आजचे जे प्रश्न आहेत ना ते सर्व प्रश्न राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005 याच्यावर आहे। पहिला प्रश्न आहे, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे? तर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम हा 2005 या वर्षीचा आहे। अधिनियमच्या ऐवजी तुम्हाला कायदासुद्धा विचारतील की राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण कायदा कोणत्या वर्षीचा आहे तर 2005। आता हा कायदा 2005चा आहे म्हणजे संसदेनं त्याला मान्यता 2005 मध्ये दिली, पण तो लागू कधी झाला तर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम कधी अंमलात आला किंवा कधीपासून त्याची अंमलबजावणी झाली तर 20 जानेवारी 2006 या तारखेपासून राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम याची अंमलबजावणी झालेली आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005 मधील कोणत्या कलमानुसार राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना करण्यात आली आहे? याच्यामधील जे कलम 3 आहे ना तर 3ऱ्या कलमानुसार राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे। कलम 3 लक्षात ठेवा। त्यानंतर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगामध्ये केंद्र शासनाद्वारे नियुक्त केलेले एकूण किती सदस्य असतात? तर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगामध्ये केंद्र शासनाद्वारे नियुक्त केलेले एकूण 6 सदस्य असतात। हेच जर तुम्हाला राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचं विचारलं ना तर राज्य बाल हक्क संरक्षण आयोगामध्ये राज्य शासनाद्वारे नियुक्त केलेले सुद्धा 6 सदस्य असतात। एक अध्यक्ष असतो आणि 6 सदस्य असतात। राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगामध्ये कमीत कमी किती महिला सदस्य असतात? तर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगामध्ये कमीत कमी 2 महिला सदस्य असतात। आता हे जर तुम्हाला राज्य बाल हक्क संरक्षण आयोगामध्ये कमीत कमी किती महिला सदस्य असतात असा प्रश्न आला तर त्याचे उत्तर 2च आहे, म्हणजे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग आणि राज्य बाल हक्क संरक्षण आयोग यांची रचना सारखीच आहे, एक अध्यक्ष आणि 6 सदस्य, त्याच्यामध्ये कमीत कमी 2 महिला सदस्य असणं आवश्यक आहे। पुढचा प्रश्न पाहायच्या आधी मला एक तुम्हाला विचारायचं आहे, जर तुम्हाला वाटत असेल की हे प्रश्न लाईव्ह घ्यावेत तर तसं मला कमेंटमध्ये सांगा की सर लाईव्ह लेक्चर घ्या म्हणून। जर ऑफलाईनच हवे असेल तर मग ऑफलाईन लेक्चर म्हणून मेसेज करा आणि लाईव्ह लेक्चर पाहिजे असेल तर लाईव्ह लेक्चर म्हणून मेसेज करा। तुमची जी मागणी असेल बहुमतानुसार आपण निर्णय घेऊ। राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे मुख्यालय कुठे आहे? तर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचं मुख्यालय दिल्ली या ठिकाणी आहे। राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष यांची नियुक्ती कोणामार्फत केली जाते? तर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष यांची नियुक्ती महिला व बाल विकास मंत्रालय यांच्यामार्फत केली जाते आणि जे राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्तीनं ही राज्याच्या महिला व बाल विकास मंत्रालयामार्फत केली जाते। पण ही नियुक्ती करत असताना एक लक्षात ठेवा, महिला व बाल विकास मंत्रालयाच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यांची समिती असते आणि त्या समितीने शिफारस केलेल्या व्यक्तीची राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष म्हणून नेमणूक होते आणि राज्यामध्ये सुद्धा सेम ती प्रोसेस आहे। त्याच्या पुढे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांचा कालावधी किती असतो? तर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांचा कालावधी हा 3 वर्षांचा असतो आणि कालावधी संपल्यानंतर ते परतसुद्धा त्यांची फेरनिवड होऊ शकते। त्यानंतरचा प्रश्न आहे पहा, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांना डॅश डॅश अधिक वेळा पद धारण करता येत नाही। तर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांना 2पेक्षा अधिक वेळा पद धारण करता येत नाही, म्हणजे एखाद्या व्यक्तीची
राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग किंवा राज्य बालहक्क संरक्षण आयोग यावर अध्यक्ष किंवा सदस्य म्हणून जास्तीत जास्त 2 टर्मसाठी निवड होऊ शकते, त्यापेक्षा जास्त वेळा होत नाही. राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष यांना किती वर्षांपर्यंत अध्यक्ष या पदावर राहता येते? तर वयाची 65 वर्षे होईपर्यंतच या आयोगाच्या अध्यक्षांना आपल्या पदावर राहता येतं. म्हणजे 3 वर्षे व्हायच्या आतच जर त्यांची 65 वर्षे पूर्ण झाली तर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो किंवा ते पद त्यांचं जातं. राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाचे सदस्य यांना किती वर्ष वयापर्यंत सदस्य या पदावर राहता येते? तर या आयोगाचे जे सदस्य आहेत ना त्यांना फक्त 60 वर्षे वय पूर्ण होईपर्यंतच आपल्या पदावर राहता येतं. राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांचे पद रिक्त झाल्यास किती दिवसांच्या आत ते पद भरावे लागते? आता हे पद का रिक्त होतं? तर एकतर त्यांनी स्वतःहून राजीनामा दिलेला असेल किंवा भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर त्यांना पदावरून काढलेला असेल किंवा त्यांचं निधन झालेलं असेल किंवा जे वयाची अट सांगितली ते वय पूर्ण झालेलं असेल. असं कोणत्याही कारणामुळे जर अध्यक्ष व सदस्याचं पद रिक्त झालं तर 90 दिवसांच्या आत नवीन अध्यक्ष किंवा नवीन सदस्याची नेमणूक करावी लागते. राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाच्या 2 बैठकांमधील अंतर किती महिन्यांपेक्षा अधिक असता कामा नये? तर राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाच्या 2 बैठकांमधील अंतर 3 महिन्यांपेक्षा अधिक असता कामा नये. म्हणजे किमान दर 3 महिन्याला एक बैठक होणं आवश्यक आहे. जास्तीत जास्त किती होऊ शकतात? राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाला चौकशी करण्यासाठी कोणत्या न्यायालयाचे अधिकार असतात? तर हा जो राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग आहे ना यांना दिवाणी न्यायालयाचे अधिकार असतात. आपल्याकडे न्यायालय काही फौजदारी असतात, काही दिवाणी असतात. फौजदारी म्हणजे काय? तर गंभीर स्वरूपाचे जे गुन्हे असतात जसं खून आहे, दरोडा आहे, असे जे गंभीर गुन्हे असतात त्यांच्यासाठी फौजदारी न्यायालय असतात आणि दिवाणी न्यायालयामध्ये हे मालमत्तेशी संबंधित असतात. तर यांना दिवाणी न्यायालयाचे अधिकार असतात. कशाला? राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग तसंच राज्य बालहक्क संरक्षण आयोगाला सुद्धा. पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005 मधील कोणत्या कलमानुसार राज्य बालहक्क संरक्षण आयोगाची स्थापना करण्यात आली आहे? तर हा जो अधिनियम आहे किंवा कायदा आहे त्यामधील कलम 17 नुसार राज्य बालहक्क संरक्षण आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. आता एक लक्षात ठेवा की राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग कायदा 2005 मधील कलम 3 मध्ये राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना झाली आहे आणि कलम 17 नुसार राज्य बालहक्क संरक्षण आयोगाची स्थापना झालेली आहे. राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005 मधील कोणत्या प्रकरणात राज्य बालहक्क संरक्षण आयोगाची माहिती दिली आहे? तर प्रकरण 4 मध्ये राज्य बालहक्क संरक्षण आयोगाची माहिती दिलेली आहे. एकूण 7 प्रकरणं आहेत बरं का या राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगामध्ये. त्यानंतरचा प्रश्न आहे पहा, किमान किती वर्षे काम केलेल्या वकिलाची बाल न्यायालयात विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करता येते? तर किमान कमीत कमी 7 वर्षे काम केलेल्या व्यक्तीचीच बाल न्यायालयात विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करता येते. त्याच्यानंतर राखी झालं, ॲक्च्युली ते राज्य पाहिजे. राज्य बालहक्क संरक्षण आयोगाची स्थापना कधी झाली? तर राज्य बालहक्क संरक्षण आयोगाची स्थापना ही 5 मार्च 2007 या दिवशी झालेली आहे. तर ही तारीख पण लक्षात ठेवा. 5 मार्च 2000 राज्य नाही ते राष्ट्रीय राज्य नाही राष्ट्रीय माझी मिस्टेक झाली. राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाची स्थापना ही 5 मार्च 2007 या दिवशी झालेली आहे. तर तो शब्द राष्ट्रीय आहे. जर तुम्हाला अंगणवाडी पर्यवेक्षिका ई-बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका ई-बुक विकत घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. आवडल्यास सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.